माइंडसेटची शक्ती ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात बदल घडवणारी ताकद आहे, पण अनेकदा लोक तिचं महत्त्व नीट समजून घेत नाहीत. जेव्हा आपण यशाबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक लोक मेहनत, कौशल्य, नशीब किंवा संधी यांवर लक्ष केंद्रित करतात. पण प्रत्येक यशाच्या, प्रत्येक संघर्षाच्या आणि प्रत्येक बदलाच्या मागे एक गोष्ट अशा शांतपणे काम करत असते जी सगळ्यात महत्त्वाची असते. ती म्हणजे तुमचा माइंडसेट, म्हणजेच तुमची विचार करण्याची पद्धत. तुमचा माइंडसेट हा एक असा लेन्स आहे ज्यातून तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहता. हा लेन्स तुमचे निर्णय, तुमच्या भावना, तुमच्या सवयी आणि हळूहळू तुमचे परिणाम घडवतो. माइंडसेट समजून घेणं, त्याला आकार देणं आणि त्याला मजबूत करणं म्हणजे आपल्या आत लपलेल्या शक्तीला मुक्त करणं आहे. प्रत्येक माणूस वाढताना काही विश्वास शिकत जातो. काही त्याला बळ देतात, तर काही शांतपणे त्याला मर्यादित करतात. हे विश्वास आपल्या अवचेतन मनात साठून राहतात आणि आपल्या विचारांचा पाया बनतात. हळूहळू हे विश्वास आपली ओळख, आपली प्रतिक्रिया आणि आपल्या निर्णयांना दिशा देऊ लागतात. म्हणूनच दोन माणसं एकाच परिस्थितीला सामोरं जातात, पण त्यांची प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी असते. एकाला अपयश म्हणजे कायमस्वरूपी कमकुवतपणा वाटतो, तर दुसरा त्याच अपयशातून शिकण्याची संधी शोधतो. फरक फक्त माइंडसेटचा असतो. शक्तिशाली माइंडसेटची सुरुवात या समजुतीने होते की तुमचं मन स्थिर नाही. ते बदलू शकतं, शिकू शकतं, वाढू शकतं आणि नवीन मार्ग तयार करू शकतं. विज्ञान सांगतं की आपलं मेंदू नवीन अनुभव, नवीन विचार आणि नवीन सवयींनुसार स्वतःला तयार करत राहतो. याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. म्हणजेच तुमची विचार करण्याची पद्धत तुमच्या मेंदूला सतत आकार देत असते. म्हणून माइंडसेट जन्मजात नसतो, तो घडवला जातो. आणि तुम्ही जितक्या सजगतेने त्याला घडवता, तो तितकाच मजबूत होत जातो. माइंडसेटची खरी शक्ती अडचणींच्या वेळी दिसून येते. अनेक लोक कठीण प्रसंगांना थांबण्याचा इशारा समजतात. त्यांना वाटतं की अडचणी म्हणजे ते सक्षम नाहीत किंवा हा मार्ग त्यांच्यासाठी नाही. पण मजबूत माइंडसेट असलेले लोक अडचणींना संधी म्हणून पाहतात. त्यांना माहीत असतं की विकास हा आरामात होत नाही. कठीण प्रसंग माणसाला मजबूत करतात. शक्तिशाली माइंडसेट अडथळ्यांना पायरीमध्ये बदलतो. तो तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त सक्षम आहात. माइंडसेट समजून घेण्यासाठी फिक्स्ड माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फिक्स्ड माइंडसेट म्हणतो की तुमच्या क्षमता मर्यादित आहेत, तुमची बुद्धिमत्ता ठरलेली आहे आणि यश फक्त प्रतिभेवर अवलंबून आहे. असा माइंडसेट आव्हानांपासून पळतो, अपयशाला घाबरतो आणि टीकेला वैयक्तिक हल्ला समजतो. पण ग्रोथ माइंडसेट सांगतो की क्षमता वाढू शकतात, बुद्धिमत्ता विकसित होऊ शकते आणि मेहनत, रणनीती आणि शिकण्याची प्रवृत्ती तुम्हाला पुढे नेते. असे लोक अपयशाला अंतिम नाही, तर तात्पुरता अनुभव समजतात. माइंडसेट बदलण्याचं पहिलं पाऊल एक साधा प्रश्न असतो की मी सुधारू शकतो का? हा प्रश्न तुमच्या विचारांचे दरवाजे उघडतो. तो तुम्हाला शिकण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी आणि नवीन संधींसाठी तयार करतो. जेव्हा तुम्ही मानता की सुधारणा शक्य आहे, तेव्हा तुमच्यातील ऊर्जा सक्रिय होते. हाच माइंडसेटचा खरा चमत्कार आहे. सेल्फ टॉक म्हणजेच अंतर्मनातील संवाद हा माइंडसेटचा गाभा आहे. दिवसभर तुम्ही स्वतःशी बोलत असता, कधी जाणीवपूर्वक तर कधी नकळत. याच विचारांवर तुमच्या भावना आणि कृती अवलंबून असतात. जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात की मी नाही करू शकत, मी लायक नाही किंवा मी नेहमीच अपयशी होतो, तर तुमचा माइंडसेट कमकुवत होत जाईल. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं की मी शिकू शकतो, मी सुधारू शकतो, मी आव्हानांचा सामना करू शकतो, तर तुमचा माइंडसेट आपोआप मजबूत होईल. भावनिक दृढता हा मजबूत माइंडसेटचा दुसरा स्तंभ आहे. म्हणजे कठीण प्रसंगीही शांत, स्थिर आणि केंद्रित राहण्याची क्षमता. याचा अर्थ भावना जाणवत नाहीत असा नाही, पण भावना नियंत्रित करता येतात. भावनांना तात्पुरतं मानून परिस्थितीला स्थिरपणे सामोरं जाणंच हीच मानसिक ताकद आहे. तुम्ही प्रत्येक परिस्थिती नियंत्रित करू शकत नाही, पण प्रतिक्रिया कशी द्यायची हे तुमच्या हातात असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांची, कृतींची आणि शिकण्याची जबाबदारी स्वीकारता, तेव्हा तुम्ही तुमची शक्ती ओळखता. परिस्थिती विरोधात गेली तरी तुम्ही आतून मजबूत राहू शकता. व्हिज्युअलायझेशन देखील माइंडसेटचा महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या यशाची कल्पना करता, तुमचे स्वप्न मनात सतत पाहता, तेव्हा तुमचं अवचेतन मन त्याला सत्य मानायला लागतं. व्हिज्युअलायझेशन आत्मविश्वास वाढवते आणि मानसिक तयारी करते.
माइंडसेट मजबूत करण्यासाठी स्वतःला जुन्या लेबल्सपासून मुक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकांना लहानपणी किंवा समाजात असे शब्द ऐकायला मिळतात जे त्यांना मर्यादित करतात. तू हळू आहेस, तू लाजाळू आहेस, तू साधारण आहेस. पण सत्य हे आहे की माणूस तोच बनतो ज्यावर तो स्वतः विश्वास ठेवतो. जुने लेबल्स सोडून स्वतःसाठी नवी ओळख तयार करा. विकासासाठी डिस्कम्फर्ट म्हणजे अस्वस्थता स्वीकारणं गरजेचं आहे. वाढ ही कधीच आरामाच्या कक्षेत होत नाही. नवीन शिकणं, बदलणं आणि पुढे जाणं सुरुवातीला कठीण वाटतं, पण तेच तुम्हाला मजबूत करतं. अस्वस्थतेपासून पाळणारे लोक तिथेच थांबतात, पण तिला स्वीकारणारे पुढे जातात. तुम्ही ज्या वातावरणात राहता तेही तुमच्या माइंडसेटला आकार देतं. नकारात्मकता, तक्रारी आणि टीका असलेल्या वातावरणात माइंडसेट कमकुवत होतं. प्रेरणादायी, सकारात्मक आणि ध्येयवादी लोकांमध्ये राहताना माइंडसेटही तसंच बनतं. धीर म्हणजे पेशन्स हा बदलाचा मुख्य घटक आहे. बदल एका दिवसात होत नाही. बीज जमिनीत आधी मुळं तयार करतं, त्याचप्रमाणे माइंडसेट बदलही आतून सुरू होतो. लगेच परिणाम दिसले नाहीत तरी धीर आवश्यक आहे. अपयश हा माइंडसेटचा सर्वात मोठा शिक्षक आहे. अपयश शिकवतं की काय काम करत नाही आणि कुठे सुधारणा करायची आहे. अपयश म्हणजे शेवट नाही, तो प्रवासाचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही अपयशाला घाबरणं थांबवता तेव्हा विकासाचं दार उघडतं. तुम्ही कोणत्या गोष्टीवर लक्ष देता त्यावर तुमची वास्तविकता तयार होते. समस्यांवर लक्ष दिलं तर समस्या वाढतात, संधींवर लक्ष दिलं तर संधी वाढतात, कृतज्ञतेवर लक्ष दिलं तर सकारात्मकता वाढते. कन्सिस्टन्सी म्हणजे नियमितता ही माइंडसेटची ताकद आहे. मोठी यश लहान लहान सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून तयार होतात. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे गोष्टींकडे पाहण्याचा नजरा तो तुमचाच असतो. परिस्थिती बदलू शकत नाही, पण आपण तिला कसं पाहतो हा निर्णय आपल्या हातात असतो. डिसिप्लिन म्हणजे शिस्त ही प्रेरणेपेक्षा मोठी शक्ती आहे. प्रेरणा काही वेळानंतर कमी होते, पण शिस्त तुम्हाला उद्दिष्टाकडे नेत राहते. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता तुम्हाला आतून हलकं करते. जीवनातील कमीपणापेक्षा समृद्धीवर लक्ष केंद्रित करते. पर्पज म्हणजे उद्दिष्ट आयुष्याला दिशा देतं. का पुढे जायचं आहे हे कळलं की कोणती अडचण मोठी नाही. सेल्फ अवेअरनेस म्हणजेच आत्मजागरूकता. तुमच्या ताकदी, कमकुवती आणि भावनांना ओळखणं ही माइंडसेट बदलाची पहिली पायरी आहे. बाउंड्रीज म्हणजे योग्य मर्यादा तुम्हाला मानसिकरित्या सुरक्षित ठेवतात. प्रत्येक गोष्टीला होकार देणं मनाला थकवतं. योग्य ठिकाणी नाही म्हणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कंपॅरिझन म्हणजे तुलना, ती मनाला कमकुवत करते. प्रत्येकाची वाट वेगळी असते. तुलना थांबवली की मनाची ऊर्जा स्वतःच्या प्रगतीकडे वळते. चांगल्या सवयी तुमचे आयुष्य बदलतात. सवयी तुमच्या माइंडसेटची ओळख ठरतात. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास हा स्वतःवरच्या विश्वासातून तयार होतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत विश्वासपात्र बनता तेव्हा आत्मविश्वास वाढत जातो. ह्युमिलिटी म्हणजे विनम्रता, ती तुम्हाला शिकण्यासाठी खुलं ठेवते. आत्मविश्वास आणि विनम्रता एकत्र असणं हेच खऱ्या माइंडसेटचं सौंदर्य आहे. वर्तमानात राहणं मनाला शांत करतं. भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याच्या काळजा मनाला अस्थिर करतात. वर्तमानच वास्तव आहे. फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा, ती अंतर्मनाला भारमुक्त करते. राग आणि दुःख सोडल्यावर मन पुढे जाण्यास ताकद मिळवते. जीवन कठीण झालं तरी मजबूत माइंडसेट माणसाला तुटू देत नाही. तो प्रत्येक अडचणीत शिकणं शोधतो. प्रत्येक पडझडीत पुनरागमनाची संधी पाहतो. शेवटी माइंडसेट ही अशी शक्ती आहे जी तुमचं आयुष्य आतून बाहेरपर्यंत बदलू शकते. तुमच्या मर्यादांपलीकडे जाऊन तुम्हाला संभाव्यतेच्या दुनियेत नेऊ शकते. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता आणि जेव्हा तुम्ही तुमचा माइंडसेट बदलता तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलायला लागतं.